प्रेरणादायी व सुख जीवन जगण्यासाठी माझे चॅनल सरळ जीवन जगायचा प्रयत्न करा. आज मी खरे कारण समजले म्हणजे भांडण मिटते. खरे कारण समजले म्हणजे भांडण मिटते. मालूक जातक नंबर मालूत जातक कथा आपणापुढे सादर करीत आहे ते पहा. एकदा बोधिसत्व तपस्वी होऊन एका टेकडीच्या पायथ्याशी राहत होता आणि त्या टेकडीच्या पर्वताच्या रांगेतच एका गुहेत एक वाघ आणि एक सिंह राहत होता. आणि ते असे परस्पराशी असे भाऊ प्रमाणे प्रेम संबंधाने वागत होते. एकमेकावर खूप प्रेम करत होते. पण एकदा काय झालं की थंडीच्या संबंधाने त्या दोघांमध्ये भांडण जुंपलं. ते असं की वाघ म्हणायचा कृष्ण पक्षात थंडी जास्त पडते, तर सिंह म्हणायचा शुक्ल पक्षात जास्त थंडी वाढते. अशा प्रकारे त्या दोघांचा खूप वाद वाढला होता आणि ते भांडण खूप विकोपाला गेलं. मग त्यांनी काय केलं, असा निर्णय घेतला की आता आपण भूतापसकडे म्हणजे बोधिसत्वाकडे जायचं आणि मग बोधिसत्व जो निर्णय देतील तो आपण मान्य करायचा. मग ते दोघं बोधिसत्वाकडे गेले आणि कशा प्रकारचं भांडण आहे ते सांगितलं. बोधिसत्वांनी ऐकून घेतलं आणि म्हणले, बघा, कृष्ण पक्ष नाही का शुक्ल पक्ष असो, वारा वाहतो, जसा वारा वाचतो त्यावेळी थंडी वाजत असते. मग तो शुक्ल पक्ष असो का कृष्ण पक्ष असो, ज्यावेळी वारा वाहतो त्यावेळी थंडी असतेच. तर अशा प्रकारे वारा, थंड वारा हेच थंडीची अधिक बाधा आहे. जेव्हा थंड वारा वाहतो तेव्हा तो वारा त्या थंडीची बाधा असते, जास्त थंडी पडते. तर अशा प्रकारे तेव्हा काही असं आपण दोघांचं म्हणणं खोटं नाही आहे. कारण थंड वारा वाहतो त्याला थंडीची बाधा असते. म्हणून तुमचं दोघांचं म्हणणं काही खोटं नाही किंवा दोघांचा पराजय सुद्धा नाही. तर मी समजतो की मग भांडणात दोघांचा काय पराजय. तर अशा प्रकारे असे मी समजतो. मग बोधिसत्वाच्या उपदेशाने ते दोघे आनंदी झाले आणि पहिल्याप्रमाणेच आपल्या मित्राप्रमाणे वागू लागले. अशा प्रकारे कारण का वागू लागले की ज्या गोष्टीच्या संबंधाने वाद होतो तिचे खरे कारण समजले असता कितीतरी भांडणे मिटतील. की ज्या गोष्टीनं वाद होत आहे आणि त्या भांडणाचं खरं कारण जर कळलं
तर कितीतरी वाद असे मिटतात. तसंच आजच्या गोष्टीमध्ये सिंह आणि वाघ यांचं थंडीच्या संबंधांचं भांडण मिटलं. कारण बोधिसत्वांनी त्यांना खरं माहिती दिली, खरं सांगितलं आणि त्यांच्यामुळे त्यांचं आपोआपच भांडण मिटलं आणि ते पूर्वीप्रमाणे आपलं एकजुटीने राहू लागले. अशा प्रकारे कोणत्याही भांडणाला भांडणाचं खरं कारण कळलं की ते भांडण आपोआपच मिटतं. हे या मालतू जातक कथेमध्ये मी आपणास सांगितले आहे. तर हा व्हिडिओ अवश्य पहा आणि लाईक व शेअर करा.